महत् प्रयास करणारे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री वाईंदेशकर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या आज्ञेने आणि सूचनेने मी इथे उपस्थित झालो असे आदरणीय श्रद्धेय आणि आदर्श वासनिक आमचे भंडारा निवासी श्री सुरेश भाऊजी वाईंदेशकर, उपस्थित सगळे संत महंत, या ठिकाणी उपस्थित असणारा वासनिक नामधारक वर्ग, तपस्वी तपस्विनी, सर्वांना दंडवत प्रणाम करतो. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून इथे महावाक्य प्रवचन सोहळा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये मला दुसऱ्यांदा बोलण्याचं भाग्य मिळते आहे. 14-15ला जो साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये परिसंवादामध्ये भाग घेण्याचा देखील मला योग आला. तेव्हा सुरेश भाऊंनी आणि सूचना दिल्याप्रमाणे आणि मी काही ठरवल्याप्रमाणे मी आपणासमोर आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभू यांचं चरित्र आपल्यासमोर या ठिकाणी स्मरण त्यांचं करणार आहे आणि त्या चरित्राचं आपण अवलोकन सगळे मिळून आपण करूया. आपण पाहतोय की महानुभाव पंथ आणि महानुभाव पंथाच्या विषयी सांगितलेली जी काही मांडणी आहे बाबांनी केली, ऐसा जात्यांदू अंधस्तू वरी भवरोगी ग्रहस्तू तया मजतो वाघ महापंथू केवी टाके, असं नारोबास बहाडे रिद्धपूर वर्णनामध्ये महानुभाव पंथाचं वर्णन करतात. आणि महान असा वाङ्मय पंथ आहे, साहित्य पंथ आहे, हा आध्यात्मिक पंथ आहे, आत्मिक कल्याणाचा जीवोद्धारणाचा मार्ग आहे. वचन रूप परमेश्वरी आणि नित्याने तो आमच्या समोर शेष आहे, अजूनही शेष आहे. असंधिहानीचा जो धर्म आम्हाला स्वामींनी निरूपण केला तो धर्म आपण आपल्या पद्धतीनं पाळण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. या सगळ्या दृष्टीने आपल्याला पाहू जाता श्री गोविंद प्रभू महाराजांनी 2 मोठ्या देणग्या आपल्याला दिलेल्या आहेत, परमेश्वरी देणग्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टीला अधिकारण जर कोण असेल तर आमचे श्री गोविंद प्रभू बाबा आहेत, राहुल बाप आहेत. पहिली देणगी सगळ्यात मोठी जर कोणती असेल तर जेव्हा परमेश्वरत्व असते ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. आपलाही वारसा हक्काने, आपलं देखील मार्गक्रमण त्याच मार्गाने होत असते. आपणही या पंथामध्ये तसे एकाएकी आलेलो नाही आहे. आपले पूर्वाश्रमीचे जे काही संस्कार आहेत, काही प्रारब्धाचा भाव भोग आहे, काही याचा वर्तमानातला काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इकडे येण्याचा योग निर्माण झालेला आहे. आणि आमच्या श्री प्रभू बाबांनी जर कोणती मोठी देणगी दिली असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्यांनी जो काही शक्ती स्वीकार दिलेला आहे ती एक मोठी देणगी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे आधी पूर्वाश्रमी हरिपार देवस्थानला देऊरवाड्यावरून इकडे रिद्धपुराच्या रांजवन हातामध्ये येतात आणि श्री प्रभू बाबा आमचं त्यांना पाहतात आणि म्हणतात, होय होय चक्रा होय म्हणे, हा चक्रा होयची म्हणे. अशा पद्धतीनं सेंगूर बुडे हे त्यांच्याकडे फेकतात आणि त्या फेकण्याच्या एका क्रियेतून शक्ती स्वीकाराची, परमेश्वराची एका पिढीची दुसऱ्या पिढीकडे ज्ञानदानाचं, बोधदानाचं आणि सर्व परावाणीचं सगळं संक्रमण कशा पद्धतीनं पुढे होत जाते, जीवोद्धारणाचं कार्य कशा पद्धतीनं पुढे होत जाते, त्याची ही लीळा प्रमाण आहे. आणि शक्ती स्वीकार स्वामींनी केला. दुसरी देणगी श्री प्रभू बाबांनी आम्हाला दिली. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी गेले आणि उत्तरापंथी गेल्यानंतर आमचे प्रथम आचार्य भटोबास नागदेवाचार्य जेव्हा विराहात इकडे तिकडे भ्रमंती करत असताना विदर्भात येऊन या भानखेडीच्या जंगलात पडले, तेव्हा आमची महाताई साबाई आमच्या श्री प्रभू बाबाकडे जाते आणि म्हणते की भटोबास कुठे दिसत नाहीये. कळवळीची विनंती करते आणि आमचे गोविंद प्रभू बाबा म्हणतात, रमेली जाय जाय म्हणे, भानखेडी जाय म्हणे. आणि ती तशीच धावत पडत भानखेडीच्या जंगलात शोधत येते आणि नागदेवाचार्यांची भेट होते. आणि उठ म्हणे नागदेवा, नागदेवा तुझा गोसावी
श्री प्रभूशी निरोपिले असे आणि मज तुझं निरोविले असे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तुला गोविंद गती म्हणून श्री प्रभू बाबांना निरोविलेला आहे, त्यांच्या तुला अधीन केला आणि श्री प्रभू बाबांनी मला सांगितलेलं आहे तुला घेऊन यायला आणि मज तुझं निरोविले असे. आमच्या स्वामींनी माझा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझ्याकडे दिलेली आहे आणि तिथून पाठखोलीवर बसून आणि त्यांना चेतना देऊन आमची महादाईसाबाई ही आद्य कवयित्री महाराष्ट्र सारस्वतामध्ये मोठ्या अभिमानाने आज जाणते आहे. ती आमच्या नागदेवाचार्यांना घेऊन श्री प्रभू बाबाकडे येते. ही दुसरी देणगी आम्हाला दिलेली आहे. या दोनही मोठ्या देणगीच्या माध्यमातून या पंथामध्ये आपण आलेलो आहोत. आज वर्तमानामध्ये ज्या आपल्या पंथाची स्थिती आहे किंवा आपण जे काही कार्य करू शकत आहोत, एक पंचावतारातले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि ज्यांनी हा परमेश्वराचा मार्ग परमार्ग खऱ्या अर्थानं भटमार्गाच्या निमित्ताने आणि महानुभाव पंथाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं स्थापित केला. गेल्या 750-800 वर्षापासून आमच्या महानुभाव पंथाची वाटचाल अभिमानाने आणि अगदी परावाणीच्या अनुषंगाने होत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर श्री प्रभू बाबांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु श्री प्रभू बाबांचं चरित्र असेल किंवा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरित्र असेल, मंडळी आपण ते समजून घेतलं पाहिजे. या दोन्ही अवतारांनी सामाजिक आणि आध्यात्मिक पातळीवर काम केलेलं आहे. या दोन्ही अवतारांना श्री प्रभू बाबांना आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना जो समाज अधोगतीला गेला होता, 12व्या शतकामध्ये यादवांची इथे राजवट होती आणि या यादवांच्या राजवटीमध्ये हेमाद्री पंडिताने चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहून प्रचंड अशा कर्मकांडांची निर्मिती येथे केली होती. जवळपास 3,500-4 हजार कर्मकांडे या ग्रंथाच्या माध्यमातून त्या संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर विखुरलेली होती. यादव एका अर्थानं विद्वान होते, परंतु त्यांची प्रज्ञा त्यांनी बासनात गुंडाळून ठेवलेली होती. आणि त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा धर्मसत्तेच्या अधिपत्याखाली राज्यसत्ता जाते तेव्हा बहुजन त्याच्यामध्ये पिचला जातो आणि इथल्या महाराष्ट्रातला सगळा बहुजन हा पिचला गेला होता. अशा या सगळ्या चातुर्वर्ण चिंतामणी ग्रंथामध्ये आलेल्या कर्मकांडानुसार आणि चातुर्वर्णानुसार इथला सगळा बहुजन समाज उच्चवर्णीयांच्या अधिपत्याखाली त्रासून गेला होता. आणि म्हणूनच श्री प्रभू बाबांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आधी इथले आपल्या वराड प्रांतिक कार्याला सुरुवात केली. त्यावेळेस वराडातला रिद्धपूर हा मोठा परगणा होता. अमरावती त्यावेळेस छोटं शहर होतं. चरित्रामध्ये आणि समकालीन ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख येतो. 19 बाजारपेठांचं मोठं गाव असलेलं रिद्धपूर आणि तिथे आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांचा असलेला रहिवास निवास पावन पवित्र असा निवास होता. श्री प्रभू बाबा चारही वर्णात मिसळायचे. सगळ्या जातीत ते जायचे यायचे. त्यांच्या घरोघरी जायचे, मातंगाच्या घरी जायचे, महारवाड्यात जायचे, कुठेही जायचे. जाती भेदाचं जर कोणी समुच्च उच्चाटन हजारो वर्षाच्या परंपरेमध्ये नंतरच्या काळात मध्ययुगीन काळामध्ये जर कोणी केलं असेल तर ते आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभू बाबांनी केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना आज ती लीळा त्यांच्या केलेल्या लीळा प्रमाण आहे. आजही आपण पाहतोय की प्रचंड जातीभेदाचा स्तोम आजही समाजामध्ये लागलेला आहे. जातीभेद आहे, वर्गभेद आहे, तो श्रेष्ठ हा कनिष्ठ अशा प्रकारचा वर्गभेद आहे. परंतु आमचे श्री प्रभू बाबा मातंगाच्या घरी जायचे, महारवाड्यात जायचे. असेच एकदा जाता जाता आमचे श्री प्रभू बाबा मातंगाच्या पवेकडे जातात आणि मातंगाचा पवा, केशव नायकाचा पवा ही वेगवेगळी पवे असायची. उच्चवर्णीयांची पवे वेगळी असायची. पवा म्हणजे पानपोळी. तेव्हा या मातंगाच्या पवेमध्ये शिंगुटी, बैलाची शिंगुटी लागलेली असायची. ती समजायची की ही मातंगाची आहे. आणि जर म्हशीची शिंगोटी असेल तर समजायची की ही महाराजची आहे. अशा प्रकारचं प्रतिनिधित्व, अशा प्रकारच्या प्रतीकाच्या माध्यमातून असा वर्णभेद, जातीभेद त्या काळामध्ये पाळला जायचा. आमचे श्री प्रभू बाबा जायचे कानव शाखेतले ब्राह्मण आणि मातंगाच्या पवेवरती जाऊन तिथलं उदक पान करायचे. कधी एकेकाळी जायचे तेलियाच्या घरी जायचे. तेलियाचा मुलगा छोटा बालक एक तो
तो भाकरी खात होता, तेली तिथेच होती आणि आमचे श्री प्रभू बाबा जातात आणि श्री प्रभू बाबा जातात त्याच्या हातातला भाकरीचा तुकडा घेतात आणि त्याचं सेवन करतात, त्याची आराधना करतात आणि तेली ती पाहते आणि तिला आश्चर्यजनित विस्मय होतो आणि तिला मनाला हुरहुरही वाटते की अरे हे काय करतात, हे कानव शाखेतले ब्राह्मण आहे श्री प्रभू बाबा आणि हे जर सिद्धपूरच्या भागात महाजनांना जर कळलं तर मला वाळीत टाकल्या जाईल. तेव्हा ती म्हणते रावळो रावळो ही तेलियाची भाकरी. तेव्हा आमचे श्री प्रभू बाबा अगदी मिश्किलपणे आणि परखडपणे म्हणतात की आहो मेली जाय जाय म्हणे, हे तेलियाची भाकरी नव्हे म्हणे, ही लाटाची भाकरी आहे म्हणे. जातीला किंवा भाकरीला जात नसते आणि दुःखाला जात नसते हे श्री प्रभू बाबांनी महाराष्ट्राला त्यावेळेस ठणकावून सांगितलं. आणि आपण कोणाच्याही घरी विचारत गेलं पाहिजे याचा संदेश आपल्याला दिलेला आहे. आपल्याकडे देखील आपण आजही बऱ्याच प्रमाणात जातीभेद पाडला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये मी काही माहिती ऐकलेली आहे आपल्या पंथामध्ये, नंतरच्या काळामध्ये इथे या व्यासपीठावर बोलायला हरकत नाही, अस्पृश्य लोकांच्या पंक्तावळी वेगळ्या बसायच्या आणि आपल्या अधिकाऱ्यांनी ती सगळी प्रथा परंपरा मोडीत काढली. आपण सगळे अच्युत गोत्री आहोत, महान आहोत आपण, याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. तुम्ही अच्युत गोत्रे की का तुम्हा परस्परे परप्रीती व्हावी. एका अच्युत गोत्राच्या जागामध्ये आपण बांधले गेलेल्या, कोणी इथे श्रेष्ठ नाही, कोणी इथे कनिष्ठ नाही, सगळे एकाच पातळीवर आहोत हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला सांगितलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तत्वज्ञानाची मांडणी केली, चार पदार्थाची मांडणी केली, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वराच्या माध्यमातून हा मार्ग परमार्ग प्रवाही केला आणि नंतरच्या आमच्या पूर्वसुरींनी त्या मार्गाला अधिक प्रवाहीकरणाचा आणि अर्थनिर्णय शास्त्राच्या माध्यमातून, भाष्य आणि महाभाष्याच्या माध्यमातून हा वाघ महापंथ अधिक प्रवाही केला. या प्रवाहीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की महानुभाव पंथीय जातपात पाळत नाही, ही आपल्यासाठी अगदी आनंदाची गोष्ट आहे. परंतु सुरेश भाऊ आपण पाहतोय की आपण आपल्या काही याच्यामध्ये आपण पाहतोय की कुसरची थोडीशी कल्पना येते की अंतर्गत दबावाच्यामुळे किंवा काही कारणामुळे आपण जात विचारतो. अतिशय चुकीची गोष्ट आहे. जो कोणी महान भावी असेल त्याने जातीचा विचार न करता, वर्णाचा विचार न करता हा माझा अच्युत गोत्री आहे, हा माझा परमेश्वराचा आहे, तो जर परमेश्वराचा आहे तर तो माझा आहे हे समजून आपण पुढे गेलं पाहिजे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि आमच्या आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभूंनी खऱ्या अर्थानं हे शिक्षा पण आपल्या सगळ्यांना केलेलं आहे आणि आपण महानुभाव पंथाचे पाईक आहोत, सर्वज्ञांचे पाईक आहोत, श्री प्रभूंचे पाईक आहोत. तेव्हा अशा प्रकारे महाजनांनी श्री प्रभू बाबा कुठेही विचारतात, भ्रष्टाभ्रष्ट करतात म्हणून महाजनांनी त्यांच्यावरती निर्बंध घातले. निर्बंध घालताना केले की हे मातंगाच्या घरी जातात, अंत्यजांच्या घरी जातात, तेलियाच्या घरी जातात, कुंड्याच्या घरी जातात, भ्रष्टाभ्रष्ट करतात म्हणून त्यांचं येणं जाणं आपल्या या परिसरामध्ये श्री प्रभू बाबा जाणार नाहीत यासाठी त्यांनी महारवाडा बाहेर काढला. महार मातंग लोकांना श्री रिद्धपूरच्या बाहेर घालविलं आणि रिद्धपूरच्या बाहेर घालवल्यानंतर त्या लोकांचे मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला. महाजनांना असं वाटलं की श्री प्रभू बाबा बाहेर या लोकांना काढल्यानंतर तिथे जाणार नाहीत, परंतु महाजनांच्या मताप्रमाणे ते श्री प्रभू बाबा कुठले परमेश्वर अवतार, यांना कुठे काही जातपात असतं का, यांना कुठे धर्मही नसतो. मानव कल्याण, जीवाचं कल्याण हा त्यांचा मूळ धर्म असतो, ही मूळ प्रवृत्ती असते. आणि या सगळ्या प्रवृत्तीतून या दोनही आमच्या आद्य समाज सुधारकांनी, आमच्या परमेश्वरांनी काम केलेलं आहे. माझा प्रश्न आहे की परमेश्वर अवतार हे काही समाज सुधारक नसतात का हो? अहो सगळ्यात पहिले ते समाज सुधारक असतात आणि मग आत्मकल्याणाचा आणि शुद्धीचं मार्गक्रमण कशा पद्धतीने जीवाला होईल, उद्धरणाचं कार्य कशा पद्धतीने होईल ते समजावून सांगणारे सुद्धा परमेश्वर अवतार असतात. दोन्ही पातळीवर परमेश्वर अवताराचं कार्य चालू असते. आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचं चरित्र वाचा किंवा गोविंद प्रभू महाराजांचं चरित्र वाचा. त्यांना समाजाच्या मनोभूमिकेमध्ये, समाजाच्या धारणेमध्ये बदल घडवायचा होता. त्यांना मनामध्ये चेतना जागवायची होती. त्यांना मानव धर्माचं जागरण करायचं होतं आणि आमच्या दोन्ही अवतारांनी मानव धर्माचं जागरण केलेलं आहे. श्री कृष्ण महाराजांनी जेव्हा धर्माची स्थापना केली, धर्माला जेव्हा ग्लानी येते, यदा यदा
भारतस्य आणि अभ्युत्थानम धर्मस्य, अशा पद्धतीनं धर्माचं पुनर्स्थापन करताना 800 वर्षापूर्वी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वराच्या माध्यमातून 4 पदार्थाची मांडणी केली आणि या 4 पदार्थाला आपल्या कृतीतून प्रवाही करण्याचं काम आमच्या श्री गोविंद प्रभू बाबांनी केलेलं आपल्याला दिसतं. आपल्याला दिसेल की या सगळ्या महारवाड्यातून बाहेर काढल्यानंतर श्री प्रभू बाबा त्या मातंगाच्या महारवाड्यामध्ये परत जात राहिले, परत गेले आणि तेव्हा त्यांना गावात येणं बंद होतं मातंगांना. आणि मातंगांची तर विपरीत परिस्थिती होती. माळी असेल, कुणबी असेल, हे सगळे शूद्र होते त्या काळामध्ये. ब्राह्मण हा फक्त उच्चवर्णीय असा भाग होता आणि मातंगाने गावात फिरू नये म्हणून आणि गावाने त्याची बाटाबाट होऊ नये म्हणून त्याच्या घरामध्ये मडक असायचं. आणि मडक कशासाठी, तर तू आमच्या गल्लीवर रस्त्यावर थुंकू नको, अस्पृश्यता होईल, बाटाबाट होईल, भ्रष्टाभ्रष्ट होईल, म्हणून तुला थुंकायचं असेल तर जमिनीवर थुंकण्याचा अधिकार नाही, तू त्या गाडग्यामध्ये थुंक. आणि कमरेला झाडू बांधलेला असायचा मातंगाच्या महाराच्या. आणि अगदी पेशवे काळापर्यंत ही कुप्रथा आपल्याकडे चालत आलेली होती. यादव काळापासून आणि त्याच्या आधीपासून ही प्रथा होती. आणि नंतरच्या काळामध्ये या सगळ्या पद्धतीने जेव्हा थुकायचं असेल तर मडक्यात थुकायचं आणि पाऊलवाट जी त्याच्या मध्ये धुळीमध्ये रस्त्यामध्ये निर्माण व्हायची तर त्या झाडणीच्या साहाय्याने, त्या झाडूच्या साहाय्याने नष्ट केलं जायचं. अशा विपरीत परिस्थितीमध्ये हे मातंग होते. आणि श्री प्रभू बाबा महारवाड्यात परत जातात आणि महारवाड्यात गेल्यानंतर तिथले मातंग म्हणतात, रावळो रावळो आम्ही पाणी आम्हीनं मरतो असे काही करावेची. त्यांना गावात येणे जाणे बंद होते, अन्नधान्याचा प्रॉब्लेम होता, प्रश्न होता आणि पाणी सुद्धा प्यायला मिळत नव्हतं. तेव्हा अशा वेळेस आमचे श्री प्रभू बाबा ज्यांनी कणवेचं उत्सर्जन खऱ्या अर्थानं केलं आणि हे कणवेचे सगळे जीव होते जे स्वामींच्या आणि आमच्या श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी होते, ते कणव निर्माण झाली, कणवेचे जीव होते. आणि मेला जाय जाय म्हणे, ये म्हणे, इथे 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 असा उंगली निर्देश केला. श्री चरणांनी सांगितलं की येथे खण म्हणे, येथे खण म्हणे, येथे खणाची म्हणे. आणि मुबलक अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात पाणी लागलं. आजही ती मातंगाची विहीर आमच्या श्री रिद्धपूर मध्ये अस्पृश्य धारणाचं जागतिक कीर्तीचं स्मारक म्हणून ती साक्ष देते आहे. आपण सगळ्या महानुभावांनीच नव्हे तर अखिल मानव जातीने, संपूर्ण भारतीय लोकांनी अशी मागणी केली पाहिजे की रिद्धपूर येथे जी मातंगाची विहीर आहे हे भारतातलं अस्पृश्य धारणाचं पहिलं स्मारक झालं पाहिजे. आमच्या कारंजेकर बाबांनी मराठी विद्यापीठ इथे आणलं, याचं देखील स्मारक तिथं झालं पाहिजे. हे देखील आपण बाबांच्या कानावर टाकूया सगळे मिळून. या सगळ्या दृष्टीने आपल्याला पाहत असताना श्री प्रभू बाबांनी कुठेही असा भेदाभेद नाही, तो भेदाभेद मिटवण्याचं काम केलं. छोटी छोटी मोठी छोटी कामं केली. जिथं जिथं वाटलं तिथं मोठी कामं केली, जिथं वाटलं तिथं छोटी कामं केली. एक बाई एकटी होती, तिच्या घरी धाकुटं आणि मोठं कोणी नाही, तिला नातेवाईक नाही, तिचा फक्त नवरा आणि ती गरोदर होती. जेव्हा तिला असं वाटलं की माझं बाळंतपण कोण करेल, तेव्हा तिला बाळंतपणाला जेव्हा ती आली तेव्हा ती म्हटली, रावळो असते रावळो येती तर माझे सुहेर करीती. आणि त्या बाळंतीन बाईचं जेव्हा बाळंतपण आहे ते आमच्या श्री प्रभू बाबांनी केलं. तिला शिते देती, तिला नानीती, तिला उठीती, तिला खाऊ घालीती आणि बाळाचं स्नान देखील करून द्यायचं. आणि अशा सगळ्या पद्धतीनं 12 दिवस आमच्या श्री प्रभू बाबांनी, श्री प्रभू बाबा एक पुरुष, पितृसत्ताक असणारी आपली ही पारंपरिक मध्ययुगीन मानसिकता आपण कल्पना करू शकत नाही. एका पुरुषाने एका स्त्रीचं बाळंतपण केलं तेव्हा परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी असणारा जो काही मातृपितृभाव आहे तो देखील आपण समजून घेतला पाहिजे. 12 दिवस त्या बाळंतीन बाईचं बाळंतन केलं. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तर त्या जी काही स्त्री होती, अनाथ स्त्री होती, तिचं नाथोबा करवी बाळंतपण केलं. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ते पहिलं महाराष्ट्रातलं सार्वजनिक प्रसूतिगृह होतं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नाथोबा करवी सुहेर करविले. आपण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आमच्या दोनही अवतार द्वयांनी, चालत्या बोलत्या अवतारांनी आम्हा सगळ्यांना समाज उद्धरणाचा, समाजामध्ये चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये, माझ्या हृदयगाम्यतेमध्ये
खऱ्या अर्थानं परमेश्वर नांदला पाहिजे याच्यासाठीचं तत्वज्ञान आणि त्याच्यासाठीची वचन आणि सूत्र आपल्याला आचरून सांगितले. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशाज, करते समाज सुधारक असतात आणि बोलते समाज सुधारक असतात. आमचे दोनही जे काही सुधारक होते, समाज सुधारक होते, हे करते सुधारक होते. स्वतः केले आणि मग सांगितले असंही दोन्ही अवतारांनी आपल्याला केलेलं दिसून येते. खेडच्या ब्राह्मणामध्ये विकल्प होता आणि तो विकल्प जातीचा विटाळाचा विकल्प होता आणि तो विटाळाचा विकल्प आमच्या श्री प्रभुबाबांनी फेटाळला. तो फेडला. म्हणजे खेडीचा ब्राह्मण जेव्हा रिद्धपुराच्या हाटाशी आला तेव्हा रिद्धपुराच्या हाटाशी येताना त्याने आधीच देवाळे तलावाजवळ विचार केला की आणलेली शिदोरी आपण येथे पहिल्यांदा स्नान करू म्हणून ती शिदोरी त्या पिंपळाच्या झाडाला बांधली. गावात जर गेलो तर श्री प्रभू बाबा हे भ्रष्ट करतात म्हणून ती बांधली. परंतु श्री प्रभू बाबा तिथे श्री दत्त म्हणून उभे झाले आणि त्यांनी ती शिदोरी सोडली आणि पाहतात काय खेडचा ब्राह्मण श्री प्रभू बाबा ती शिदोरीची आरोगणा त्याची आरोगणा स्वीकारत आहे. त्याच्या मनातला भाव पूर्ण बदलला. राऊळ माय राऊळ बा अशा प्रकारची जी त्याची भावना आहे ती बदलली. अशा प्रकारचा त्या खेडच्या ब्राह्मणाच्या मनातला जाती चांडाळाचा जातीचा जो काही विकल्प आहे तो विकल्प फेडला. विकल्प म्हटलेला आहे आपल्या परमेश्वर अवतारांनी याला. अशा प्रकारे हे सगळं करत असताना अनेक लोकांच्या मनामधले विकल्प आमच्या श्री गुरु बाबांनी फेडले. वाराणसीचे विद्वान पंडित या ठिकाणी न्याय भारती खेडला आले तेव्हा आमचे केशव नायक त्यांना बोलवायला खेडला गेले की आपण न्याय भारती आम्ही आमच्या रिद्धपुराशी देखील यावं. परंतु न्याय भारतींना माहिती होतं. ते म्हणाले की आम्ही काय यावे, आम्ही येणार नाही कारण की राहुल बाटाबाट करतात, भ्रष्ट करतात आणि आम्हाला ते चालत नाही. जर तुम्ही यातून काही मार्ग करत असाल आणि स्त्री प्रभू बाबांना जर ती बाटाबाट अस्पृश्यता जी काही होते आहे तर ते जर तुम्ही कमी करायला सांगाल किंवा ते त्यांना समजून सांगाल तर आम्ही येऊ. तेव्हा केशव नायक म्हणतात राहुल समर्थ, राहुलांचा गाव, राहुल समर्थ आहे आणि राहुलांचा गाव आहे. आम्ही अशा प्रकारचं त्यांना म्हणू शकत नाही. आपल्याला यायचं असेल तर यावं, नसेल तर न यावं. परंतु न्याय भारती तिथे जातात आणि न्याय भारती तिथे येतात. न्याय भारतींची पूजा आणि वस्त्रपूजा किंवा टिळा नंतर लावला जातो. आधी श्री प्रभू बाबांना उच्च आसनावर बसवलं जातं, त्यांची पूजा केली जाते. राजमठामध्ये केशव नायकांनी चांगली तयारी केलेली आहे, जेवणाची तयारी केलेली आहे. 500 शिष्य त्यांच्या सोबत होते आणि हा विद्वान वाराणसीचा पंडित तिकडे येतो आणि आमचे श्री प्रभू बाबा उच्चासनावर बसलेले आहेत आणि हे सगळे खाली पंक्तावरीत बसलेले आहेत. तेव्हा श्री प्रभू बाबांनी अगदी त्याचं पालन केलं आणि म्हणाले अरे टोळे रे टोळे रे टोळे रे. अरे तुम्ही टोळे म्हणजे गोटे आहात, अज्ञानी आहात, अज्ञानी आहात. तुमच्या मनामध्ये आजही जातीचा विकल्प आहे. तुम्ही जातीचा जे काही विटाळ मानता ते चुकीचं आहे. तुम्ही तुतेकरी रे अशा प्रकारचा उल्लेख चरित्रामध्ये येतो. तुतेकरी म्हणजे शेतकरी, जो तुत्या पकडतो तो शेतकरी, तो जसा फारसा शिकत नाही, अज्ञानी असतो, तुतेकरी. तेव्हा न्याय भारती म्हणतात जी आम्ही टोळेजी आम्ही तुतेकरी म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही गोटे आहोत, खरंच गोटे आहोत आणि आपण खऱ्या अर्थानं वैराग्यमूर्ती आहात असं दस्तूर खुद्द न्याय भारती म्हणतात. तिथे चर्चा होते आणि श्री गुरु बाबांना त्यांना काहीतरी शास्त्र चर्चा करायची असते आणि ते माईम भटाकडे पाहतात. परंतु माईम भटांना ते काही लक्षात येत नाही. तेव्हा आमचे आचार्य म्हणतात भटो काहीतरी गोसावी यांची काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा माईम भट्ट त्यांच्या वतीने प्रश्न विचारतात जीवन मुक्त वस्तू ते कैची, जो या प्रपंचातून वेगळा आहे, ज्याच्यामध्ये परमेश्वरत्व आहे, अशी जीवन मुक्त वस्तू ती कैची. तेव्हा न्याय भारती आपल्या वैदिक परंपरेनुसार सांगतात की जीवन मुक्त वस्तू ते ऐसी असे. तेव्हा आमचे माईम भट्ट श्री गुरु बाबांकडे उंगली निर्देश करून म्हणतात आणि पाहतात श्री गुरु बाबाकडे आणि म्हणतात जीवन मुक्त वस्तू ती ऐसी असे.
श्री प्रभू बाबा जीवन मुक्त होते आणि मानवी कल्याण व्हावं हेच याच परंपरेने आणि याच विचाराने जीवाचं कल्याण व्हावं याच उद्देशाने त्यांनी इथे अवतार धारण केलेला होता. परंतु दुर्दैवाने असं झालेलं आहे की खऱ्या अर्थानं आपण या दोनही अवतारांचं आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य अजूनही पुरेसं समजून घेतलेलं नाही. ते अधिक आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. या महावाक्य प्रवचन सोहळ्याच्या निमित्तानं ज्या बाबांच्या विंदार मुखातून जे आपण श्रवण करतात त्यानं आपला सत्वगुण वाढतो आणि जे काही सूत्रमय आपलं जे काही शिक्षा पण आपल्याला केलेलं आहे त्याच्यातून आपली प्रगती होत जात असते. आणि म्हणून आपल्याला जी काही सामाजिक क्रांती आपल्या या दोन्ही पुरुष आपल्या परमेश्वर अवतारांनी केलेली आहे ती आपल्याला अद्यापही आपण समजून घेतली पाहिजे. आपण जातीची जी काही खपल्या आहेत त्या काढणं आपण बंद केल्या पाहिजेत. सहिष्णुता आपण परधर्माच्या विषयी देखील आपण ठेवली पाहिजे. वैरियाचा देव झाला म्हणून काही तो दगडे हाणावा असं सांगणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आज आपण पाहतो की धर्माच्या नावाखाली प्रचंड हिंसाचार होतो. आपण पाहिलं पाहिजे की सर्व धर्माच्या उपासना पद्धती वेगवेगळ्या असतात. आपली देखील स्वतंत्र उपासना पद्धती आहे आणि जेव्हा हे मार्गदर्शन केलं तेव्हा आपल्याला ते सगळ्यांना ते प्रमाण आहे. आणि श्री प्रभू बाबा तर कुठेही जायचे. असे श्री प्रभू बाबा गेले. विठ्ठल ज्योतिषी नावाचे रिद्धपुरामध्ये एक ज्योतिषी होते. त्यांना 2 सुना होत्या आणि त्या दोनही सुना आणि ती जी काही त्यांची पत्नी होती विठ्ठल ज्योतिषांची आणि या 2 सुनेंची सासू ती खाष्ट सासू होती. तिला असं वाटायचं की या सुना माझ्या अधिपत्याखाली असल्या पाहिजे. ती त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचारच करायची आणि ती स्वतः दूध जेवायची आणि सुनांना ताक वाढायची. सासूरवासाना त्या कंटाळून गेलेल्या होत्या आणि कंटाळून गेल्याच्यामुळे त्यांचं जगणं देखील कठीण झालं होतं. या सासूच्या मार्गदर्शनामध्ये कसं राहावं. तेव्हा श्री प्रभू बाबा तिथे दुधाचं मडकं ठेवलेलं आहे, थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ताकवणी हा शब्द चरित्रामध्ये आलेला आहे. सकाळी ताकवणी म्हणजे रवी लावून त्याचं ताक आणि तूप वेगळं केलं जायचं. तसं दूध ठेवल्या. श्री प्रभू बाबा जातात. पहा कडाव पहा कशी आहे. श्री प्रभू बाबा जातात आणि त्या मडक्याने त्या मोठ्या मडक्यातलं दूध त्या आमच्या सुनेंना वाढतात आणि सासूला ताक वाढतात. आणि त्या सुना म्हणतात की सासूच्या सोबत तिला ताक वाढतात आपल्याला दूध वाढतात. त्यांना कोचंबल्यासारखं होते. त्यांना भीती वाटते की हे कसं होते. परंतु त्यांना मनातून आनंद होतोय की बरं झालं हिला ताक वाढतायत आणि आम्हाला दूध खायला आज मिळते आहे. या अशा सगळ्या पद्धतीनं त्यांनी स्त्री पुरुष असा जो भेद आहे किंवा सासू सून असा जो भेद आहे तो देखील टाळायला सांगितलेला आहे. आणि श्री प्रभू बाबांनी त्या सुनांच्या प्रती असलेला जो काही आदर आहे, सुनांच्या प्रती होणारा जो काही अन्याय आहे तो अन्याय त्यांनी दूर केला आणि सासूच्या लक्षात आणून दिलं की बाई या सुना तुझ्या लेकीप्रमाणे तू वागवल्या पाहिजेत. श्री प्रभू बाबांनी सगळं मार्गदर्शन तात्विक मांडणी श्री प्रभू बाबांनी केलेली नाही. सगळी मांडणी आपल्या कृती पूर्ण आचरणातून आणि लीळेतून केलेली आहे. आणि तिला सांगितलं की असा सुनेशी भेदभाव करू नको, तू लेकीप्रमाणे वागव. म्हणून जेव्हा जेव्हा प्रपंचामध्ये मंडळी आपण जेव्हा सिनलेलो असतो, त्रसलेलो असतो तेव्हा नारोबाज बाहळे यांनी फार सुंदर उभी रिद्धपूर वर्णनामध्ये म्हटलेली आहे, रचलेली आहे. सासूर वासे सिनली देवी जेवे भेटी मावली, आसो तैसी परी झाली श्री रिद्धपूर देखलिया. रिद्धपूर पाहिल्यानंतर आपण संसार तापाने त्रस्त असतो, ग्रस्त असतो. जेव्हा श्री प्रभू बाबांच्या परमेश्वरपुराची आपण वाटचाल करतो, त्या मार्गाला लागतो, तेव्हा आपण त्या श्री प्रभू बाबांच्या परमेश्वरपुराचं दर्शन घेऊन आपल्याला एक समाधान मिळते. सासूरवास जो आपला असतो प्रपंचातला, जो त्याने आपण सिनवून गेलेलो असतो, त्याला आपल्याला एक माऊली भेटल्याचं समाधान मिळते. आणि श्री प्रभू बाबा सकळ समाजाची माऊली होते, मातंगाची माऊली होते, कुंब्याची माऊली होते, महाराची माऊली होते, शिंपेची माऊली होते, कोष्ट्याची माऊली होते. 18 पगड जातीत सर्वज्ञ चक्रधर स्वामी आणि आमचे गोविंद प्रभू फिरलेले आहेत. हे सगळं प्रमाण असलं पाहिजे. जाती भेदाच्या भिंती आपण तोडल्या पाहिजेत. आपल्या भारत देशाचं या जाती भेदामुळं
प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या जाती भेदाच्या विकल्पामुळे जीवाचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे. तेव्हा आपल्या मनातला हा जो काही विकल्प आहे, जाती बंधनाच्या ज्या काही शृंखला आहेत, त्या शृंखला आपण तोडून टाकल्या पाहिजे, त्या पाशातून मोकळं झालं पाहिजे, असंच आमच्या श्री प्रभू बाबांनी सांगितलेलं आहे. खेडमध्ये आणि आमच्या रिद्धपूरमध्ये काही कारणामुळं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि ते खेडचे लोक रिद्धपुराकडे वाटचाल करतात आणि रिद्धपुराच्या देवाळे तलावाजवळ जो देर मोर्शीकडे जाणारा फाटा आहे, तिथे देवाळे तलाव होता पूर्वी. आता तो बराचसा बुजलेला आहे, पण खोलगड भाग तुम्हाला तिथे दिसतो. तर तिथे हे दोनही लोक येतात, खेळचे लोक येतात लाठ्या काठ्या आणि काही शस्त्र त्यांचे घेऊन, आणि इकडून रिद्धपूरचे लोक जातात. तेव्हा रिद्धपूरच्या लोकांना सूचना मिळते की काही इथे तरी आता हिंसाचार होणार आहे आणि आपलं जे काही लुटालूट होणार आहे. तेव्हा कोणी पेवात आपलं धान्य घालते, कोणी पेवात आपलं जे काही संपत्ती असेल ते टाकते, कोणी कुठे लपवते, कोणी कुठे लपवते. परंतु एक स्त्री तिच्यामधलं असणारं, तिच्याजवळ असणारं जे भंगार आहे, भंगार म्हणजे सोनं नाणं, आजच्या भाषेत भंगार जर म्हटलं तर लोहा लोखंड होते. चरित्रामध्ये भंगार असा उल्लेख आलेला आहे, नाहीतर भंगार म्हणून आपण सोनं नाणं कोणाला देऊन द्याल. हे भंगार आमच्या श्री प्रभू बाबांकडे या स्त्रीने दिला आणि म्हटलं, रावळो रावळो, हे तुमच्या पाशी असू द्यावे, याचा सांभाळ करावा. आणि ते श्री बाबा पटकन आपल्या ओट्यात घेतात, पदरात घेतात आणि सांभाळ करतात. आणि या दोन्ही गावामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि श्री प्रभू बाबा तिकडे वाटचाल करतात. देवाळ्या तलावाजवळ हे दोनही सगळे शेकडो लोक, इकडून शेकडो लोक तिकडून बसलेले आहेत आणि युद्धाच्या तयारीत आहेत. परंतु श्री प्रभू बाबा त्या दोघांच्याही मधामध्ये जातात आणि सांगतात आणि अनुकार करतात, मेली मेली जाय जाय म्हणे, मेला तू 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 जाय म्हणे. दोन्ही पार्टींना, दोन्ही पक्षांना हाताने हातवारे करून सांगतात. आणि तेव्हा खेडचे लोक म्हणतात, आता राऊळ आले तुम्हा महाशिष्टाई. राऊळ बाप आमचे गोविंद प्रभू आलेले आहेत, आता आम्हाला भांडण करता येणार नाही. त्यांनी यशस्वी शिष्टाई केलेली आहे, येर येरा निके झाले. त्या दोन्ही पक्षाच्या मनामध्ये सत्व स्थापित झालं. येर येरा गावा गेले, येर येरा घरा आले. ते आपल्या गावाला गेले आणि रिद्धपूरचे लोक आपल्या घरामध्ये आले. अशा प्रकारचं असणारं हे परमेश्वरत्व जे जीवाला ज्ञान देतं, आपल्या दृष्टी दर्शनाने खऱ्या अर्थानं सात्विक भाव या दोनही गावांच्या लोकांमध्ये निर्माण केला. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या सुयेर करणाऱ्या बाईची माय झाले आणि युद्ध करणाऱ्या लोकांना बापासारखं मार्गदर्शन करणारे बाप झाले. या दोन्ही अवतारांचं कार्य जर आपण समजून घेतलं तर बऱ्याचशा उणिवा आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये सापडते. परमेश्वर आपल्याला हृदयगाम्य करायला सांगितलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला स्मरण करायला सांगितलं आहे. स्मरण आपण केलंच पाहिजे, परंतु वागण्या बोलण्याचं, उठी बसीचं जे ज्ञान आहे ते देखील समाजात वावरताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना सावळापूरची लेक माहिती आहे आणि सावळापूरच्या लेकीला असणारा जो सासूरवास आहे, तिला कुठलेही नातेवाईक नाही, बहीण नाही, भाऊ नाही, काही नाही, आई वडील नाही. आणि तिला सासूरवास आहे, तिची सासू त्रास देते आहे, तिचा नवरा तिला त्रास देते आहे आणि तिला शिवी देऊन लाथा मारून घराच्या बाहेर काढला आणि ती हमसून हमसून रडते. चाल मी चालली आहे म्हणते. आता तिचा नवरा म्हणते तू के जाईल. तेव्हा ते म्हणते राहुल माय राहुल बाप रिद्धपुरी जाईल. ते कोण असेल? तिचा नवरा विचारतो, हे नव्हे गुंडम राहुल असी ती. असा चरित्रामध्ये उल्लेख येतो आणि ती आमच्या रिद्धपूरकडे येते. तिच्या मागोमाग तिचा नवरा देखील येतो. तेव्हा या आपल्या लेकीचे वेग श्री प्रभू बाबांना लागतात आणि ते म्हणतात, लेकी जावाई येईल म्हणे, चोळी घेईल म्हणे, चांदुरा जावे लागेल म्हणे, पाहुणचार करावा म्हणे. अशा प्रकारचं बोलतात आणि त्यांची मनोभूमिका माईम भट्ट जाणतात. माईम भट्ट पूर्णपणे जाणत नाहीत, परंतु जेव्हा माईम भट्टांना प्रश्न पडतो की श्री बाबांना लेक कुठली आली, लेकच नाही, लग्नच नाही, तर लेक कुठली आहे, तेव्हा नागदेवाचार्य तो प्रश्न फेडतात. श्री प्रभू बाबा परमेश्वर अवतार आहेत आणि यांना जी काही लेक आहे
ती लेक येणार आहे, ती सदैवाची आहे, सुदैवाची आहे, निदैवी निदैवाची अशी म्हणणारी तिची सासू, तिचा नवरा, तेव्हा श्री प्रभू बाबाकडे येते, ती सुदैवाची ठरते. असं माय पण आमच्या श्री प्रभू बाबाकडे होतं. ते आपण समजून घेतलं पाहिजे. ब्राह्मण अडचणीत होता, त्याची जी काही मुलगी होती ती उपवार झाली होती आणि घरी खायला अन्न नाही आणि बरीचशी अशी गरिबीची परिस्थिती असताना श्री प्रभू बाबांकडे जातात आणि कणवेचा असणारा हा ब्राह्मण आणि कणव बाबांमध्ये निर्माण होते आणि त्याला आसूचं दान करतात आणि घेरी घेरी म्हणे, घे घे म्हणे, टेकाळीच्या जवळचं हे स्थान आहे, घे घे म्हणे, आणि अशा प्रकारे त्याला आसू दान करतात. माईम भटांना खऱ्या अर्थानं सेवा करण्यासाठी, आमच्या माईम भटांनी श्री प्रभू बाबांची सेवा करण्यासाठी चौथरी या 60 आसूंचा राजमठ विकत घेतला होता. कारण की जो काही तिथला जो काही घट होता नवचंडिकेचा, तो घट आमच्या श्री प्रभू बाबांनी नेस्तनाबूत केला. राजमठामध्ये, तिन्ही मठामध्ये असणारा जो काही उंच मठ आहे, तिथं आमच्या या पंडितांनी, महाजनांनी नवचंडिकेचा तिथे घट रचला होता आणि तोरण लावली, गुढ्या उभारल्या, धान्याचे सगळे नवचंडिकेचे अशा प्रकारचे देवतेचे घट तिथे रचले. आमचे श्री प्रभू बाबा विहरणावरून येतात आणि त्या घटाला आपल्या श्रीचरणाने उद्ध्वस्त करतात आणि उद्ध्वस्त करण्याची ही लीळा आपण समजून घेतली पाहिजे की देवतेच्या पूजक होण्याचा आपल्याला काही अर्थ नाही. ही लीळा आपल्याला सगळ्यांना प्रमाण आहे की आपण एकेश्वर भक्ती केली पाहिजे, अनन्य भक्ती केली पाहिजे, आमच्या परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं त्या महाजनांना जो आहे, महाजनांना प्रचंड अशा प्रकारचा राग येतो आणि ते म्हणतात की श्री प्रभू बाबांच्या मनामध्ये हे जे काही घालून दिलेलं आहे हे शिवनदेशी आले आणि आमच्या श्री प्रभूंच्या मनामध्ये जी काही घालमेल झालेली आहे अशा प्रकारची कृती ते करत आहे. याचा दोष ते शिवनदेशीयाला देतात. शिवनदेशीय म्हणजे खडकुली जवळ आमची गोदावरी नदी, एडी नदी आणि शिवन नदी आहे आणि त्या शिवन नदीच्या जवळपास राहणारे हे सगळे लोक इकडे आमच्या परमेश्वरपुरात आलेले आहेत, म्हणून शिवणीये आले अशा प्रकारचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. म्हणून माईम भट्ट आणि भटोबास तिकडे याच्या दाभुर्त राजाकडे जातात आणि तिकडे म्हणतात की श्री प्रभू बाबांची आपल्याकडे येण्याची इच्छा आहे, मनोरथ व्यक्त करतात आणि दाभुर्त राजा सन्मानाने तलवार खांडे असं घेऊन येतो आणि तिकडे सुद्धा वाजत गाजत मिरवणुकीने तिकडे येतो. 6 महिन्यांचा निवास, 6 महिन्यांचं एकूणच तिथे वास्तव्य श्री प्रभू बाबांचं झालेलं आहे. तिथे देखील श्री प्रभू बाबांनी लीळा केलेल्या आहेत. 47 स्थानं आमचे पूर्वी होते, सगळी स्थानं बरीचशी गर्दळली, पण आज 5 स्थानं तिथे अस्तित्वात आहे. त्या ठिकाणी केलेलं कार्य, रिद्धपुरामध्ये केलेलं कार्य, या सगळ्या दृष्टीने आपल्याला पाहायला पाहिजे. हे पाहत असताना डोळसपणे आपण त्याचा चिंतन मंथन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आमच्या पुढ्याच्या मातंगाची त्रिवडीचा स्वीकार केला. आपण असं म्हणत असतो की हे अस्पृश्य आहेत, हे स्पृश्य आहेत, हा विकल्प आहे आणि हे विकल्प जर जातीचा विकल्प ठेवला तर परमेश्वराने दस्तूरबद्ध सांगितलं आहे की विकल्प म्हणजे नरक आहे. आमच्या परशुराम बाबांनी सांगितलं आहे असा जातीचा विकल्प ठेवला किंवा शरीराचा विकल्प ठेवला तर 92 वर्षाचे 8 वर्षा विकल्प लागे. ते 8 वर्ष जर काढून टाकले, 100 वर्षाचं आयुष्य जर घेतलं तर 92 वर्षाचे प्रतदेहाचे नरक आपल्याला लागतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जातीपात पाळणे किंवा वर्णभेद पाळणे किती नरकाला नेणार आहे हे आपल्यासाठी प्रमाण असलं पाहिजे. आपण आज पाहतोय की अलीकडचं वातावरण प्रचंड जातीभेदानं प्रदूषित झालेलं आहे. राजकारणाची स्थिती तर त्याच्यापेक्षा फार वाईट आहे. तेव्हा या प्रदूषणापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर आमच्या श्री प्रभू बाबांनी आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली जी काही सूत्रे आहेत, तत्वे आहे, आचरणाची सूत्रे आहेत ती आपण अंगीकारली पाहिजे. सूत्रपाठ किंवा ही सूत्र नुसतं स्मरणासाठीच नाही, स्मरण आपण नित्य केलंच पाहिजे. कारण की हृदयगाम्यता त्या स्मरणामुळे होते, परंतु त्या आचरणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजामध्ये वावरण्याची, वागण्याची, जगण्याची जी रीत आणि परंपरा आहे ती आमच्या दोन्ही अवतारांनी स्वतःच्या आचरणातून घालून दिलेली आहे. तेव्हा या सगळ्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे की आमच्या श्री प्रभू बाबांनी सांगितलेलं आहे
विवाह स्वीकारू मी माझ्या व्याख्यानाच्या अंतिम टप्प्यात येतो. एक दोन लीळा सांगतो, कारण की आपल्याला पिढा हरणाची देखील सुरेश भाऊ तयारी करायची आहे. आणि मला असं वाटतं की जवळपास 11:30 होत आलेले आहे. एक 5 मिनिटामध्ये 7-8 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करतो. विवाह स्वीकारू या चरित्रामध्ये आपल्याला दिसेल की या चरित्रानं आपल्याला मराठीची आद्य कवयित्री महदंबा दिलेली आहे. महाराष्ट्र सारस्वतामध्ये जिचा मान जगन्मान्य आहे अशी ही महदंबा, महदंबेचे ढवळे. जेव्हा श्री बाबांना विवाहाची प्रवृत्ती झाली, तुरे झाले, मंडप बांधले, हळदीने उठावे म्हणे, मंडप घालावे म्हणे, तुपोपरिया वाहावे म्हणे, अशा पद्धतीने खाद्यपदार्थ करा. 5 दिवस तो सोहळा आमच्या रिद्धपूरमध्ये, आमच्या राजमठमध्ये आणि त्या परिसरामध्ये संपूर्ण गावाच्या साक्षीने तो चालला. आणि आमच्या ईश्वर नायकांनी कन्या देखील आपल्या श्रीप्रभू बाबांना देव केली. त्या अशा पद्धतीनं याच्यामध्ये श्रीप्रभू बाबा आमच्या महादायसाला म्हणतात की गाय गाय म्हणे, मेली गाय गाय ना म्हणे, कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, तुरया थाट गाय म्हणे. तुरया थाट म्हणजे विवाहाचा थाट. तुरे लावून जेव्हा नवरदेव नवरी असतात तर तुरया थाट गाय म्हणे. आणि तिला जी स्फूर्ती झाली आमच्या महदंबेला, तिच्या मुखातून अखंडपणे त्या महदंबेचे ढवळे असे प्रसवले की या आद्य कवयित्रीचा मान महाराष्ट्र सारस्वतामध्ये अधिमान्य झाला. अनेक कवयित्री नंतरच्या काळामध्ये झाला, परंतु महाराष्ट्र सारस्वताला महानुभाव तत्वज्ञान आणि आमचे साती ग्रंथ आणि महदंबेचं केलेलं कार्य हे घेऊनच त्याची मान मान्यता पाहूनच महाराष्ट्र सारस्वताला पुढे जावं लागेल. श्री प्रभू बाबांनी अनेक गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. महदंबा नावाची मोठी कवयित्री आपल्याला दिलेली आहे. छोटी मोठी कामं केलेली आहेत. पांगुळा पाय दिलेला आहे, ज्याला पाय नाही त्याला पाय दिलेला आहे, ज्याला वाचा नाही त्याला वाचा दिलेली आहे. जिथं जो दुःखी कष्टी असेल, जो दुःखाने व्यापून गेलेला आहे, श्रमला आहे, कष्टाने व्यापलेला आहे, ज्याला ग्लानी आलेली आहे, अशा ठिकाणी आमचे श्री प्रभू बाबा धावून जातात आणि धावून जाऊन त्याच्या शंकेचं समाधान करतात, त्याचं दुःख निरपून काढतात. हे दुःख निरपून काढण्याची जी कणव आहे, ही कणव वृत्ती आहे, ही केवळ परमेश्वराच्या ठाई आहे. आणि जे जे सन्निधानीचे भक्त आहेत, जे जे सन्निधानी आलेले आहेत, त्यांची देखील तेवढीच कणव आहे. या सगळ्या दृष्टीने आपल्याला पाहत असताना, म्हणूनच रिद्धपूरकडे जात असताना आपल्याला नेहमी वाटतं रिद्धपूर यायचंच असते तर आपल्या मनामध्ये सर्वांच्याच वेगवेगळे भाव परमेश्वरपणाच्या विषयी उमटत असतात. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिकडून येत आहेत आणि आमच्या नामदेव भटांना म्हणतात, गाला गाला दंडवते गाला हे परमेश्वरपूर. तिथले कळस दिसतात आणि मातुरकर आपल्या याच्या त्या खराळ्यावरून येत असताना दंडवते घालायला लावतात. इतकं महात्म्य आहेत. आपले जुने अधिकरण सगळेचे सगळे, आता काळ बदलला. मला आमच्या गुरुआई सेवंताबाई तपस्विनी पुजदेकर सांगत होत्या की जुने सगळी मंडळी जायचे सुरेश भाऊ, चर्चा करायला हरकत नाही. आज काळ बदलला, तुमचा आमचा सगळ्याचाच बदलला. ठीक आहे, काळानुसार आपल्याला बदलावं लागतं. सगळे जुने अधिकरण विना चपला जोडेचे रिद्धपुरामध्ये जायचे, गावाच्या बाहेर कुठेतरी चांदूरच्या वेशीवर काढून ठेवायचे आणि संपूर्ण आमचं परमेश्वर नमस्कार करायचे. अशा प्रकारची भूमिका आणि आमच्या परमेश्वर अवतारांनी आपल्याला सांगितलेलं हे सगळं ज्ञान आपण अंगीकारण्याची गरज आहे. मला हे सांगण्याचा फार अधिकार नाही. आपण सगळे साधू संत इथं बसलेले आहात, परंतु माझ्या मनामध्ये जे जे मला सुचलं ते बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्या आपल्या श्री गोविंद प्रभू बाबांनी जे माय झाले, बाप झाले, जे आर्तासी कारणे संसार श्रमाचे विसवणे, तेने श्री रिद्धपूर देखिले जेणे दुरुनिया. असं नारोबा महाळी रिद्धपुरामध्ये वर्णन करताना म्हणतात की ज्याने रिद्धपुराचं देखील फक्त मनामध्ये इच्छा आणली, त्याच्या मनामध्ये सात्विक भाव उमटतात. दुरून जरी आपण रिद्धपुराचं दर्शन केलं, संसार श्रमाचे विसवणे अशी उपमा दिलेली आहे. फार सुंदर उपमा दिली आहे. संसार श्रमाचं विसवणं आहे, थांबा आहे, विसावा आहे. रिद्धपूरला आपण गेलं पाहिजे, स्थान नमस केले पाहिजे. श्री प्रभू बाबांच्या ज्या लीळा ज्या ज्या स्थानी झालेल्या आहेत, त्या त्या स्थानी लीळा ज्या केलेल्या आहेत त्या स्मरण करून
जे काही महत् कार्य आहे ते आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर आद्य समाज सुधारकाचा झेंडा महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकरांच्या आधी जर कुणी रोवला असेल तर आमचे आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभू आबांनी तो रोवलेला आहे. आणि आपण जागतिक स्तरावर जर याचा विचार केला तर पाश्चात्य देशामध्ये इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्समध्ये नवप्रबोधनाची चळवळ 14व्या, 15व्या, 16व्या शतकामध्ये सुरू झाली, ज्याला रेनेसॉ नावाची चळवळ म्हटलं जायचं. त्या चळवळीला स्त्री मुक्तीचा जो काही भाग आहे किंवा नवप्रबोधनाची चळवळ आहे ती तिथे सुरू झाली. आणि स्त्री मुक्तीची चळवळ आमच्या श्री प्रभू बाबांनी आमच्या परमेश्वरपुरामध्ये 850 वर्षापूर्वी सुरू केली. नंतरच्या 400 वर्षानंतर ती अमेरिकेमध्ये सुरू झाली. स्त्री मुक्तीची जी चळवळ आहे ती जागतिकीकरणातून येणारी आजची जी प्रक्रिया आहे किंवा या सगळ्या दृष्टीने देखील आपण पाहिलं पाहिजे. स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचार आपण पेपरमधून वाचतो तेव्हा स्त्रीला देखील समान दर्जा दिला पाहिजे. 60व्या दशकामध्ये असणारी स्त्री मुक्तीची चळवळ आणि 12व्या 13व्या शतकामध्ये श्री प्रभू बाबांनी आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी रुजविलेली स्त्री मुक्ती चळवळ याचा संदर्भ आपण वापरला पाहिजे. नव्हे तर श्री प्रभू बाबांनी जो घालून दिलेला हा स्त्री मुक्ती चळवळीचा पाया आहे, समाज सुधारणेचा पाया आहे. म्हणून श्री प्रभू बाबांना आद्य समाज सुधारकाचा जो मान संपूर्ण जगामध्ये आहे. हे सोपं नाही आहे, कारण की ब्रह्मसाणू आणि हेमाद्री पंडिताच्या काळामध्ये अशा प्रकारचा आणि यादवांच्या कपटी अशा राजवटीमध्ये, जुलमी अशा राजवटीमध्ये जिथं माणसाला माणूस म्हणण्याची काही एक परिस्थिती नव्हती, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये काही परमेश्वरी ज्ञान ऐकणं किंवा एखादं सत्संग करणं किंवा काही ब्राह्मणाच्या मुखातून काही ऐकलं असेल तर शिसं ओतलं जायचं. अशा कठीण काळामध्ये ब्रह्मविद्याशास्त्राचं परावाणीचं जे काही आमच्या पूर्वसुरांनी आणि या सगळ्या आमच्या परमेश्वरांनी जे ज्ञानदानाचं, बोधदानाचं, ज्ञानदानाचं परमेश्वरी जे शास्त्र आहे ते आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा त्या परमेश्वरी शास्त्रामध्ये आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की 2 भाग आहेत. समाज सुधारणेचा भाग त्याच्यामध्ये आहे आणि आत्मकल्याणाचा भाग आहे. दोन्ही अवतारांनी समांतर पातळीवर काम केलेलं आहे आणि समाज सुधारण्याची जी चळवळ आहे ती चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. आद्य समाज सुधारक म्हणून श्री गोविंद प्रभू बाबा आणि त्यांच्यापासून जे काही परमेश्वरत्व स्वीकारलेलं आहे, शक्ती स्वीकार केलेला आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले विचार आपण अंगीकारण्याचा संकल्प या महावाक्य प्रवचन सोहळ्याच्या निमित्ताने आपण करूया. आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं जे जे शास्त्र आणि जे जे आपल्याला अंगीकारून या दोन्ही अवतारांनी सांगितलं त्या पद्धतीने वागण्याचा संकल्प करूया. मी इथे या ठिकाणी सगळ्यांना दंडवत प्रणाम करून थांबतो. मला सुरेश भाऊंनी आणि परमपूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मकड ढोकळा निवासी श्री मोठे बाबाजींनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना दंडवत प्रणाम. धन्यवाद सर. अतिशय ज्वलंत मुद्द्यावर सरांनी धगधगत्या विषयावर आपल्याला पूर्वी कशी जातपात होता, ही उच्च नीच समानतेची दरी किती मोठी होती आणि ती समानतेची दरी सर्वज्ञांनी श्री गोविंद प्रभू बाबांनी कशी निर्माण केली हे आपल्या शब्दातून, आपल्या व्याख्यानातून, आपल्या प्रबोधनातून आम्हाला सर्वांना सांगितलं. आपले खूप खूप आभार. यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री बाबाजी आपलं सूत्रसंचालन सेवा घेतील. दंडवत प्रणाम. आपल्या या सभागृहामध्ये आज श्रीमान सद्भक्त संदीप भाऊ तडस यांचं जे वक्तव्य झालेलं आहे अत्यंत तेजस्वी रूपामध्ये महानुभाव पंथाचं तत्वज्ञान कसं असतं हे अगदी स्पीडनं आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तडस भाऊ उतरलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाला निश्चितच त्यांनी आनंद दिलेला आहे. वासनिकामध्ये सुद्धा इतकी म्हणजे धर्माची म्हणजे धगधगती मशाल ज्याला म्हणतात अशी ही ज्ञानाची मशाल तडसभाऊच्या अंतःकरणामध्ये आहे
आणि हे आज आपण श्रवण केलेलं आहे. आम्ही रोज भाऊंना पाहतो, कुठं पंक्तीमध्ये पाहतो, कुठं सभेत पाहतो, तर माहीत नाही, परिचय नाही. पण आज खऱ्या अर्थानं भाऊंचा आम्हाला परिचय झाला. आणि याच्या अगोदर परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री जायराज बाबाजी यांनी सुद्धा अगदी म्हणजे आवेशामध्ये प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत करत आपल्याशी सुसंवाद साधला. आजचा दिवस आमच्यासाठी सफल झाला. या ठिकाणी भाऊंना मी या ठिकाणी म्हणजे आदरांजली असं म्हणा थोडक्यात भाऊंप्रती आम्ही आदरांजलीच अर्पण करतो आहोत की अत्यंत सुंदर पद्धतीनं भाऊंनी या ठिकाणी वक्तव्य संपन्न केलेलं आहे. दुसरी सूचना अशी आहे की आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी ज्यांचे पाय दुखतात, कंबर दुखते, असं काही त्रास आहे, तर असेही ह्या ठिकाणी डॉक्टर आलेले आहेत आपल्याला सेवा देण्यासाठी. डॉक्टरची टीम कालपासून त्यांची सेवा चालू आहे. आणि डोळ्यांचे डॉक्टर आहेत माधव हॉस्पिटल, यम्स हॉस्पिटल, नाही यस हॉस्पिटल, असे हे डॉक्टरची टीम आपल्याला सगळ्यांना सेवा देते आहे. आणि अजूनही कोणाला जर घ्यायची असेल सेवा तरी त्यांच्यासाठी सेवा उपलब्ध आहे. आज महिलांसाठी अस्थि रोगाचे जे काही डॉक्टर आहेत ते आपल्यासाठी सेवा देऊ इच्छितात. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. पापाशन चिकित्सा, जडीबुटियाद्वारा उपचार, अशा पद्धतीनं या ठिकाणी उपचार केंद्र आहे. तर त्या उपचार केंद्राचा आपण लाभ घ्यायचा आहे. हॅलो, या ठिकाणी उपहाराची तयारी करणे आहे. उपहार या सभागृहामध्ये देवाकडे पाठवायचा आहे. आणि जी असलेली जी महानुभाव मंडळी, तर त्यांनी देवाला उपहार दाखवण्यासाठी या सभागृहामध्ये यायचं आहे. जागा कुठे पाहूया? जागा नाही आहे. त्यांना अनाऊन्स करा, अनाऊन्स करा. वाटल्यास मग हे झोपला आहे ना, तिथं आहे एक माल मारावा लागेल. एक गाडी आपण गाडीचा गाडा
श्रीमान सद्भक्त भास्करराव पंडित, डॉक्टर भास्करराव पंडित जे आहे त्यांनी थोडंसं माईकशी संपर्क करावा, कारण आपल्याला पुढची व्यवस्था नेमकी कुठं करायची याच्याविषयी विचार करणे बाकी आहे. तर आपण थोडंसं जर इकडं आलात किंवा भेट जर झाली तर आपल्या हिशोबानं विचार करता येईल आपल्या संदर्भात. तर माईकशी संपर्क साधला तर बरं राहील असं वाटतं. ठीक, किंवा आपण ज्याही ठिकाणी असाल तिथून हो क्या कुठे बोला तिथे फोन लावून बोलावून त्यांना. तरी या सर्व सुविधेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला
आरती म्हणणारी मंडळी, तेल्हारकर परिवार, त्याच्यानंतर विजय नायंबास, आरतीची वेळ झालेली आहे. आपण सर्वांनी आरतीचा अवसर करण्यासाठी इथे निळभट्ट भांडारकर सभागृहात यायचं आहे. त्याचप्रमाणे मोहन दादाजी मानेकर यांनी इकडे देवपूजेकडे यावं. हॅलो हॅलो. श्री पंचकृष्ण भजनी मंडळ आणि त्या भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पूजनीय श्री मोहनदादा तेल्हारकर, धर्मकुमार विजय नायंबास, धर्मकुमार पियुष नायंबास, धर्मकुमार हंसराज तेल्हारकर, आपण सर्वांनी या ठिकाणी आरती म्हणण्यासाठी सभागृहामध्ये यायचं आहे. तसेच पूजनीय श्री मोहनदादाजी मानेकर, आपणही या सभागृहात यायचं आहे. आपली प्रतीक्षा या ठिकाणी होत आहे.